नमस्कार कामगार मित्रांनो, तुम्ही जर बांधकाम कामगार योजनेची नोंदणी केलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही स्कॉलरशिपचा क्लेम केलेला असेल. आता हा जर क्लेम तुम्ही केलेला असेल किंवा तुम्ही एजंटमार्फत क्लेम केलेला असेल तर त्याचं पुढं काय झालं, म्हणजे ती स्कॉलरशिप तुम्हाला येणार आहे की नाही आहे, त्याचा स्टेटस काय आहे, क्लेम आहे तो रिजेक्ट झाला आहे की पेंडिंगला आहे, का स्कॉलरशिप येत नाही आहे, याच्या संदर्भातली संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी मला एक गोष्ट सांगायची आहे, ती महत्त्वाची गोष्ट आहे, ते तुम्ही ऐकायला सुद्धा विसरायचं नाही. तर चला वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूयात. नमस्कार, मी तुमचा योजना दूत. तुम्ही बघत आहात नवीन योजना यूट्यूब चॅनल. मंडळी, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिली, त्याशिवाय तुम्ही गुगलवरती येऊन MBOCW एवढं सर्च केलं की तुम्हाला इथं पहिली वेबसाईट येणार आहे. आता या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, पहिल्या वेबसाईटलाच क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं तुम्ही पोर्टलवरती येणार आहात. इथं आल्यानंतर तुम्ही सगळ्यात लास्टचा लॉग इनचा ऑप्शन आहे, कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन हा ऑप्शन आहे, तुम्ही बघू शकता. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक करून पुढे तुम्हाला लॉग इन करायचं आहे. या ठिकाणी जो कामगार आहे त्या कामगाराचं आधार नंबर, खाली रजिस्ट्रेशन करताना दिलेला मोबाईल नंबर हे टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली ओके आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, म्हणजे व्हॅलिडेट OTP करायचं आहे. इथं त्याच नंबरला OTP गेलेला आहे जो तुम्ही नोंदणी करताना दिलेला आहे. आता हा नंबर टाकून घ्या इथं OTP, त्यानंतर इथं व्हॅलिडेट करून घ्यायचं आहे. OTP व्हॅलिडेट करून झाल्यानंतर तुमची प्रोफाईल लॉग इन होणार आहे. ही प्रोफाईल तुमच्या कामगार योजनेची प्रोफाईल आहे, या ठिकाणी ॲक्टिव्ह असणे गरजेचं आहे. इथं खाली यायचं आहे, क्लेम हा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जेवढे क्लेम केलेले आहात ते सगळे क्लेम या ठिकाणी दिसणार आहेत. यामध्ये तुम्ही बघू शकताय कुठले कुठले क्लेम आहेत. आता इथं पेंडिंग आहे, हा जो क्लेम आहे तो E06चा आहे, ज्यामध्ये 20,000 रुपये भेटणार आहेत. तर हा तो क्लेम आहे, तो क्लेम आता सध्याच्या घडीला पेंडिंग आहे. बाकीचे जे आहे तो एक ॲक्सेप्ट आहे, दुसरा आहे तो रिजेक्ट आहे. कामगार मित्रांनो, आपण जी प्रोफाईल लॉग इन केली त्या लॉग इनमध्ये जो रिजेक्ट झालेला क्लेम होता तो क्लेम रिजेक्ट का झाला, तर त्याचं कारण आहे तो जुना क्लेम आहे आणि ते कारण काही असे ना, रिजेक्टचं कारण तुम्हाला मेसेजमार्फत समजतं. पण आता एक गोष्ट सांगायची काय आहे, स्कॉलरशिप योजनेमध्ये भरपूर चेंजेस झालेले आहेत. हो, आता नवीन GR आलेला आहे, त्या GRनुसार चेंजेस झालेला आहे. तो GR काय आहे, काय काय चेंजेस झालेले आहेत, स्कॉलरशिप कधी मिळणार, कोणाला मिळणार, किती मिळणार, याच्या संदर्भातली तुम्हाला माहिती जाणून घेणे खूप गरजेचं आहे जर तुम्ही हा क्लेम केलेला असेल तर. ही महत्त्वपूर्ण माहिती पाहण्यासाठी स्क्रीनवरचा हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहून घ्या.